नमस्कार. आज 2 फेब्रुवारी 2023 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, काल सर्वांना माहिती आहे की काल 1 फेब्रुवारी 2023 म्हणजेच 1 फेब्रुवारी असल्यानिमित्त काल केंद्र सरकारचं बजेट सादर झालेलं आहे संसदेमध्ये. मग पहा, बजेट सादर झाल्यानंतर अगदीच आजचं लोकसत्ता घ्या किंवा द हिंदू घ्या किंवा अन्य कोणतंही न्यूजपेपर वगैरे जर घेतलात, तुम्हाला तर आजच्या न्यूजपेपरमध्ये फक्त बजेटवरतीच वगैरे चर्चा करण्यात आलेली आहे. परंतु तुम्हाला मी याच्यापूर्वीच सांगितलेलं आहे की जसं आता मी मृणाल सरांचा एक व्हिडिओ सर्च करून इथं दाखवलेला आहे, कालच त्यांनी मृणाल सरांनी अपलोड केलेला आहे. पहा, तर त्यांनी एक म्हटलेलं आहे की इथं वाक्य पहा, हम एक बार जीते हैं एक बार मरते हैं, शादी भी एक बार होती है और प्यार भी एक बार ही होता है. ओके, त्या पद्धतीने डुप्लिकेशन ऑफ एफर्ट वगैरे आपल्याला करायचं नाहीये. तेच व्हिडिओ आपण कुणाचं मृणाल सरांचं वगैरे पाहून घेऊ शकता किंवा इथं पहा अन्य व्हिडिओ भरपूर आहेत. ओके, म्हणजे सर्वजण बजेटबद्दलच वगैरे चर्चा करत आहेत. ओके, त्यामुळे मी बजेटवरती वगैरे चर्चा करत नाहीये. फक्त तुम्ही पहा, आता जी आपली क्विज वगैरे असेल ती क्विज वगैरे देण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. तर त्यामध्ये प्रश्न अगदी जर विचारला जाईल तर आर्टिकल 112 नुसार वगैरे बजेट मांडलं जातं. मग आता बजेट नेमकं काय असतं हे मी नक्की बोलेन, कारण पहा काही विद्यार्थ्यांना माहिती नसेल, ज्यांचं अर्थशास्त्र वगैरे आणखी चालूच झालेलं नसेल. आता कंबाईनचे वगैरे विद्यार्थी असतील, त्यांचं जर अर्थशास्त्र वगैरे चालूच झालं नसेल व बजेट आलेलं आहे असं सर्वांना जर समजत असेल तर पहा नेमकं काय असतं. तर आता 1 वर्ष आहे. ओके, 1 वर्षामध्ये आता घर खर्च ज्या पद्धतीने आता पुढल्या वर्षीचं काय काय आपल्याला खर्च वगैरे करायचं आहे ते सर्व या बजेटमध्ये वगैरे येतं. ओके, आता पुढल्या वर्षीचं म्हणजे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2022 या दरम्यान केंद्र सरकारला जे काही खर्च करायचं असतं त्या संदर्भातचं विवरणपत्र वगैरे म्हणजेच काय आर्टिकल 112 तीच असतं बजेट. ओके, मग पाहता इथे या बजेटमध्ये अगदीच दोन हे असतात. एक असतं रिव्हेन्यू पार्ट असतं. ओके, एक रिव्हेन्यू पार्ट असतं तर दुसरीकडे असतं कॅपिटल पार्ट. ओके, मग पहा आता रिव्हेन्यू आणि कॅपिटल या दोन पार्टमध्ये बजेट अशा पद्धतीने सादर केलं जातं. पहा, रिव्हेन्यू आणि एकीकडे कॅपिटल म्हणजे रुपया असा येतो रुपया असा जातो वगैरे. जर हे जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला काही समजून येणार नाही, परंतु तुम्ही असं शिकायला पाहिजे होतं ते. परंतु न्यूजपेपर वगैरे ते ॲनालिसिस वेगळ्या पद्धतीने करतात, परंतु तुम्हाला ॲनालिसिस अशा पद्धतीने करायचं असतं. तर पहा, रिव्हेन्यू पार्ट आणि कॅपिटल पार्ट. रिव्हेन्यू पार्टमध्ये काय असतं नेमकं, तर मग इकडे पण एकीकडे जमा आणि एकीकडे खर्च. ओके, जमा आणि एकीकडे खर्च. मग इकडे पण तसंच, कॅपिटल पार्टमध्ये पण तसंच, जमा आणि खर्च. मग पहा, एकीकडे जमा होते म्हणजे आपल्याकडे पैसा येतो म्हणजे पॉझिटिव्ह, व इकडे निगेटिव्ह, व इकडे पण पहा पॉझिटिव्ह व इकडे पण निगेटिव्ह. अशा पद्धतीने हे बजेट वगैरे बॅलन्स वगैरे करण्याचं काम इथं केलं जातं. म्हणजे पहा, यांची जर बेरीज आणि वजाबाकी जर केली तर 0 यावं असंच केंद्र सरकारचं वगैरे उद्दिष्ट असतं. हे अशा पद्धतीने बजेट असतं. म्हणजे कलम 112 यानुसार बजेटची म्हणजे डायरेक्टली बजेट हा शब्द तिथं नाही आहे, वार्षिक विवरणपत्र अशा पद्धतीने शब्द जरी असला कॉन्स्टिट्यूशनमध्ये तरी पहा, तर अशा पद्धतीने हे बजेट वगैरे मानलं जातं. रिव्हेन्यू पार्ट आणि कॅपिटल पार्ट. ओके, त्यामध्ये जमा आणि खर्च. आता ही मृणाल सर पूर्ण डिटेलमध्ये वगैरे सांगतील. आता मी फक्त तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिला की अशा पद्धतीने वगैरे हे असतं. आता मग आपण पण आता न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे, ॲनालिसिस संबंधी आहे, त्यानिमित्ताने मी थोडंसं अर्थसंकल्प दृष्टिक्षेपात वगैरे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी देखील पहा, मृणाल सरांचा तुम्ही व्हिडिओ नक्की पाहून घ्यायचा आहे. टेलिग्राम चॅनलवरती आपली ऑलरेडी लिंक आहे. त्यानंतर पहा, जी डेली क्विज असते ती आज मी टाकणार आहे. काल काही कारणानिमित्त वगैरे ती टाकता आली नाही मला, पण मी आज नक्की टाकणार आहे. तर पहा, नव्या प्राप्तिकर योजनेअंतर्गत 7 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त वगैरे करण्यात आलेलं आहे. मग पहा, आता इथं मी काय म्हटलं, इन्कम टॅक्स. ओके, आता हे इन्कम टॅक्स कुठे येतं तर रिव्हेन्यू पार्टमध्ये येतं इन्कम टॅक्स. ओके, इथं इन्कम टॅक्स किंवा अन्य टॅक्सेस वगैरे जे असतील ते जमा खर्चामध्ये येतात. ओके, जमा. ओके, म्हणजे पहा, रिव्हेन्यू पार्टमध्ये वगैरे जमा जे झालेले आहेत म्हणजे टॅक्स कलेक्शन वगैरे जे कुठे येतं तर रिव्हेन्यू पार्टमध्ये येतात. अशा पद्धतीचे डायरेक्टली प्रश्न विचारून झालेले आहेत. पहा, UPSC पण अशा पद्धतीचे प्रश्न विचारते. ओके, की टॅक्स कोणत्या पार्टमध्ये वगैरे येते, रिव्हेन्यूमध्ये येते की कॅपिटलमध्ये वगैरे येते. ओके, तर हे कशात येतं टॅक्स, तर ते रिव्हेन्यू पार्टमध्ये वगैरे येतं. मग पहा, त्यांनी काय केलं, पूर्वी 5 लाखापर्यंत रिबेट वगैरे मिळायचं, ते आता 7 लाखापर्यंत वगैरे केलेले. त्यानंतर पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक भांडवली खर्च 33% 10 लाख कोटींवर वगैरे नेण्यात आलेली आहे. त्यानंतर संरक्षण मंत्रालयासाठीची तरतूद 13% वाढवून 5,94,000 कोटीवर वगैरे झालेली आहे. त्यानंतर रेल्वेसाठी आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद 2.40 लाख कोटींची तरतूद करण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील ठेव मर्यादा दुप्पट करून 30 लाखापर्यंत करण्यात आली. मॅनहोल टू मशीन होल मलवाहिन्या स्वच्छ करण्यासाठीच्या कामाचे 100% यांत्रिकीकरण करण्यात आलेले आहे. पहा, यावरती खूप अगोदर यायला हवं होतं ते, पण देर आहे दुरुस्त आहे असं आपण म्हणू शकतो. कारण पहा,
अगदीच यामध्ये स्वच्छता करण्यासाठी जे मॅनहोलमध्ये वगैरे उतरून कामगार वगैरे काम करतात, तिथे अगदीच मृतांची आकडेवारी वगैरे आपल्या भारतामध्ये जास्त असते. ओके. व ते अनऑर्गनाइज्ड सेक्टर आहे. ओके. त्यामुळे तिथे खूप प्रॉब्लेम वगैरे येतात स्वच्छतेमध्ये वगैरे. तर त्यासाठी हे यांत्रिकीकरण जे होईल ते अगदी चांगली काळाची गरज होती व ते त्यावरती सुप्रीम कोर्टाचे पण भरपूर जजमेंट वगैरे झालेले ते आपण माहिती आहे. मग पहा, ही अगदी चांगली गोष्ट आपल्याला इथं दिसून येते. त्यानंतर कारागीर आणि हस्तशिल्पकारांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, हे प्लीज लक्षात ठेवा कोणती योजना वगैरे आहे हे डायरेक्टली तुम्हाला वन लाईनर वगैरे विचारलं जाऊ शकतं. तर पहा, एवढी जी स्क्रीनशॉट आहे ही तुमच्या कामाची आहे. बाकी तर अन्य वगैरे आपल्यासाठी आत्ताच गरजेचं वगैरे नाही आहे. ओके. त्यानंतर पुढे या, 5 लाखांपेक्षा अधिक वार्षिक हप्ता भरला जाणाऱ्या आयुर्विमा पॉलिसीच्या मदतीपूर्वीच्या वेळी मिळणारी रक्कम करपात्र वगैरे करण्यात आली, म्हणजे टॅक्स तिथं पण कमी वगैरे वाचण्यात येणार आहे. त्यानंतर विदा नियमन धोरण लवकरच, वैयक्तिक निनावी विदा डेटा प्रस्तुत करताना वापरकर्त्याची वैयक्तिक माहिती देण्याची प्रक्रिया सुलभ. आता पहा, हे तर आपल्याला माहितीच होतं, डाटा प्रोटेक्शन बिल वगैरे येणार आहे. ओके. त्यानंतर लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी, हे पण पहा पूर्वीच तरतूद झालेली आहे. ह्या 2 तरतुदी तर आपल्याला ऑलरेडी माहिती होत्या. ओके. फक्त आता यामध्ये नवीन काय तर हे इन्कम टॅक्सचं जे हे आहे स्लॅब वगैरे जे आहे ते बदलण्यात वगैरे आलेलं आहे. आता 7 लाखापर्यंत इन्कम टॅक्स वगैरे लागणार नाहीये. ओके. हे झालं अर्थसंकल्प दृष्टिक्षेपात आपल्याला डायरेक्टली इथं सांगता येतात. त्यानंतर पहा, आता काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले. आता यातील पहा, महाग काय काय झालं ते पाहून घेऊयात अगोदर. तर पूर्णपणे आयात विद्युत वाहने. ओके. म्हणजे भारतामध्ये आपण कशाला, आता ह्या गोष्टीवरून आपल्याला काय समजतं पहा, पूर्णपणे आयात विद्युत वाहने म्हणजे काय तर अगदीच आपण काय करत आहोत, आत्मनिर्भर भारतला वगैरे हे करण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके. आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न वगैरे इथं करत आहोत. कारण आयात वाहनावर आपण काय करतो पहा, आयात एखादी वस्तू जर आपण आयात केली तर आपल्याला तिकडे काय द्यावं लागतात, पैसे द्यावे लागतात. पैसे द्यावे लागतात व मग आपलं काय होतं, याचा इम्पॅक्ट कुठे पडतो तर पहा, डेफिसिटवर पडतो. ओके. राजकोषीय तूट वगैरे जे म्हणतो आपण किंवा बजेटरी डेफिसिट वगैरे जे म्हणतो तिथे पडतो आपला. कशा पद्धतीने पडतो पहा, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इथे पण तेच चालतं. ओके. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आपण जर आयात केली तर आपल्याला पैसे द्यावे लागतात. ओके. म्हणजे काय होईल, आपल्याला मायनसमध्ये जातात, म्हणजे आपले पैसे तिकडे गेले. 5 रुपयाची जर वस्तू असेल आपण आयात केली तर 5 रुपये दुसऱ्याला द्यावा लागतं आपण. ओके. एखादी वस्तू खरेदी केली आपण तर 5 रुपयाची जर तो बिस्किट पुडा वगैरे जर असेल तर तो आपण काय दुकानदाराला पैसे वगैरे द्यावा लागतं. ओके. त्या बदल्यात वस्तू मिळते ते गरजेचं नाही, परंतु आपले 5 रुपये जातात म्हणजे मायनस झाले. परंतु एक वस्तू आपणच दुसऱ्याला विकली. ओके. आता एक वस्तू आपण दुसऱ्याकडून घेतली व एक वस्तू आपण दुसऱ्याला विकली तर इथं +5 येतात. ओके. तर अशा पद्धतीने आहे हे. मग आपला आत्मनिर्भर जर झालं तर आपण डेफिसिट होऊन आपलं सरप्लस वगैरे होऊ शकेल, आपल्या भारतामध्ये सरप्लस वगैरे वाढून, ही आपली संकल्पना मेन आहे इथे. ओके. त्यामुळे आपण आत्मनिर्भरचा वगैरे प्रयत्न करत आहोत. त्यानंतर स्वयंपाकघरातील विद्युत चिमणी, सिगारेट. ओके. सिगारेट तर आपल्याला ऑलरेडी माहिती होतं की सिगारेट संबंधी पॉलिसी येणार आहे. कारण याच्यापूर्वी आपण जेव्हा द हिंदूचं ॲनालिसिस वगैरे करत होतो तेव्हा आपल्याला माहिती झालं होतं पहा की जे सिगारेटचं जे बंडल असतं तेच विक्री वगैरे होणार आहे, म्हणजे येणाऱ्या काळात ती पण पॉलिसी वगैरे नक्की येईल. ओके. तर पहा, सिगारेटवर ऑलरेडी सेज वगैरे लावण्यात येतो. ओके. कारण ते हेल्थ बद्दलचा पण इश्यू वगैरे तिथं क्रिएट होतो, त्या निमित्ताने आहे ते. तर सिगारेट वगैरे त्यांनी महाग केलेली आहे, ही गोष्ट आपल्याला पूर्वी माहिती होती. त्यानंतर आयात सायकल आणि खेळणी. ओके. आयात करायचं नाही आहे पहा, कोणती जरी गोष्ट केलात ना आयात करायचं नाही. भारतात जर केलात ती वस्तू तर अगदी चांगल्या पद्धतीने त्यावरती स्वस्त वगैरे करण्यात आलेली आहे. सोने प्लॅटिनियमच्या वस्तू हे पण कुठून घेतो आपण, दुसऱ्या देशामधूनच घेतो. म्हणजे काय तर मायनसच होतं, आपलं जे बजेट आहे ते मायनसमध्ये जातं, त्यामुळे आपण तशा गोष्टी केलेल्या आहेत. त्यानंतर इमिटेशन ज्वेलरी. ओके. ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या महाग झालेल्या आहेत. त्यानंतर स्वस्त काय झालं मग तर मोबाईल फोन, टीव्ही संच, लिथियम बॅटरी निर्मित यंत्रे. आता पहा, इथे लिथियम बॅटरी निर्मिती यंत्रे हे कशामुळे स्वस्त झालेलं असेल मग तर याच्यातून पण पहा आता याचं इम्प्लिकेशन कुठे येणार आहे तर पहा, लिथियम बॅटरी कशासाठी लागते तर इलेक्ट्रिक व्हेकल लागते. ओके. व इलेक्ट्रिक व्हेकल आपण काय दुसऱ्या देशातून जी इलेक्ट्रिक व्हेकल वगैरे आपण आयात केलेली आहे त्यावरती आपण महाग केलेली आहे, टॅक्स जास्त बसवलं. ओके. कस्टम ड्युटी वगैरे तिथं जास्त बसवली. परंतु लिथियम बॅटरीची जी निर्मिती यंत्रे आहेत त्यासाठी आपण काय ते स्वस्त केलेलं आहे. म्हणजे पहा, आपण एखादी वेळेस जर दुसऱ्या देशातून लिथियम बॅटरीचे जे निर्मिती यंत्र वगैरे ते मागवलं, आपण बॅटरी डायरेक्टली बॅटरी म्हटलं नाही तर निर्मिती यंत्र, लिथियम बॅटरी निर्माण करण्याची जी यंत्र वगैरे त्यावरती आपण स्वस्त वगैरे केलं. म्हणजे काय, एखादी प्लांट वगैरे आहे इलेक्ट्रिक व्हेकलचं वगैरे प्लांट भारतामध्ये येऊन आत्मनिर्भर भारत वगैरे त्यासाठी जॉब क्रिएशन वगैरे होईल, असंच आपलं इथं बेसिकली हे सांगता येतं. त्यानंतर मोबाईल फोनची गरज काय तर UPI. ओके. डिजिटायझेशन सगळीकडे होत आहे, मग UPIची गरज त्यासाठीच आहे. त्यानंतर ई रुपी आलेला आहे पहा,
यावरती पण प्रश्न वगैरे येऊ शकतो. ई-रुपी गेल्या वर्षीच आलेला आहे, नोव्हेंबर 2022 आणि डिसेंबर 2022 असे 2 आकडेवारी 2 दिवस तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर पहा, त्यानंतर टीव्ही संच, ओके, हे पण डिजिटायझेशनचं एक स्टेप आहे, हीच आपण इथं बेसिकली सांगू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने महाग काय झालं व स्वस्त काय झालं वगैरे हे तुम्हाला अगदी लक्षात आलं असेल. आता हे झालं थोडंसं अनालिसिस होतं त्याबाबतचं. बाकी तुम्ही मृणाल सरच्या व्हिडिओमध्ये वगैरे ते पाहून घेऊ शकता. व आणखी पहा, भरपूर आहेत. ओके, मृणाल सरांचंच नाही तर आता स्टडी IQ वगैरे इथं भरपूर दिसत आहेत पहा हे. ओके, बजेट म्हणजे अगदीच यूट्यूबवर तर असा दुष्काळ तर पडलेला नाही, भरपूर व्हिडिओ आहेत. परंतु तुम्ही माझ्या मते तर मृणाल सरांचं करा, कारण मी स्वतः मृणाल सरांचं करतो. ओके, मग मी तुम्हाला त्या संदर्भात गाईड करणं म्हणजे मी दुसऱ्याकडून करणं व त्या संदर्भात तुम्हाला वेगळं वगैरे सांगणं हे माझं कुठेतरी इथिकल वगैरे नाही आहे. त्यानिमित्ताने मी बजेटबद्दलचं जास्त डिटेलमध्ये वगैरे विश्लेषण करत नाही आहे पहा. ओके, मी ज्यांच्याकडून शिकतो ते मृणाल सर आहेत, त्यामुळे प्लीज तुम्ही पण मृणाल सरांना डायरेक्टली हे करू शकता किंवा अन्य व्हिडिओ पण तुम्ही नक्की फॉलो करू शकता. ओके, ते झालं या संदर्भात. त्यानंतर लोकसत्तामध्ये अन्य न्यूज वगैरे काही गरजेची नाही. हां, एक आहे न्यूज. त्यानंतर पहा, विद्यार्थ्यांना वगैरे वाटेल की आता हे टॅक्सचे स्लॅब वगैरे त्यांनी पाहिलेले आहेत. ओके, काही विद्यार्थ्यांनी टॅक्सचे स्लॅब वगैरे पाहिल्यानंतर त्यांना अगदीच थोडंसं धक्का वगैरे बसलेला असेल की पहा, 0 ते 3 लाख, त्यानंतर 3 ते 6 लाख. मग आता इथं 3 ते 6 लाख ज्याची इन्कम वगैरे आहे त्याला 5% इथं टॅक्स बसणार आहे. ओके, इथं 5% टॅक्स वगैरे बसेल असं म्हटलेलं आहे. परंतु इथेच पहा तुम्ही, तर नव्या प्राप्तिकर योजनेअंतर्गत किती 7 लाख रुपयांचं उत्पन्न जे आहे ते करमुक्त, म्हणजे हे स्टेटमेंट आणि इथली जी स्लॅब आहे हे थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी वाटतंय का नाही. मग हे कशामुळे असं झालेलं आहे, म्हणजे इथं तर पहा यांनी काय 3 ते 6 लाख जर असेल एखाद्याचं उत्पन्न तर त्याच्यावरती 5% टॅक्स वगैरे त्याला द्यावा लागणार आहे, बरोबर. परंतु वरतीच गेल्यानंतर इथं काय 7 लाखापर्यंतचं जर उत्पन्न असेल तुमचं तर त्याला काय टॅक्स फ्री वगैरे करण्यात आलेलं आहे. तर त्याचं कारण पहा अशा पद्धतीने आहे की 3 ते 6 लाख किंवा 7 लाखपर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल, ओके, 7 लाखपर्यंत जर तुमचं उत्पन्न वगैरे जर गेलेलं असेल किंवा आपण म्हणजे इथे पाहता 6 लाख ते 9 लाख वगैरे अशा पद्धतीने दिलेलं आहे, म्हणजे हे 10% स्लॅब वगैरे आहे. तर 3 ते 6 लाखमध्ये जर तुमचं उत्पन्न वगैरे जर येत असेल व त्या उत्पन्नामध्ये जर तुम्ही काही खर्च वगैरे केलेला आहात, ओके, जशा पद्धतीने LICमध्ये इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूटला वगैरे तुम्ही जर फंडिंग वगैरे तशा पद्धतीने दिलेली असेल तर तुम्हाला टॅक्सचं काय भेटतं, रिबेट भेटतं. ओके, रिबेट भेटतं. हे रिबेट म्हणजे जर 12,000 पर्यंत वगैरे जर तुमचं टॅक्स वगैरे जर असेल तर ते तेवढं रिबेट भेटतं. म्हणजे आता 12,000 पूर्वी होतं, 12,000 रुपये आपल्याला काय टॅक्स भरावं लागतं. म्हणजे पहा पूर्वी किती होतं इथे 5 लाखापर्यंत ते हे पहा 5 लाखापर्यंत वगैरे आपल्याला टॅक्स भेटायचं पूर्वी, म्हणजे 2.5 लाख ते 3 लाखपर्यंत हे अशा पद्धतीने इथं 5% वगैरे जे होतं, त्यानंतर 3 ते 5 लाख अशा पद्धतीने 5% टॅक्स वगैरे होतं पूर्वी. तर पहा, तर जर याला पूर्ण जर म्हणजे हे 5 लाखापर्यंत जर गेला आपण, आता जे 7 लाखापर्यंत ज्याला टॅक्स रिबेट वगैरे भेटत आहे ना ते पूर्वी 7 लाखापर्यंत भेटायचं, 5 लाखापर्यंत पूर्वी भेटायचं, आता 7 लाख केलेलं आहे. मग ते कशा पद्धतीने पहा, तर 5 लाखापर्यंत तुमचं जर फक्त 12,000च एवढं टॅक्स वगैरे तुम्हाला बसायचं. ओके, मग हे 12,000 तुम्हाला ऑलरेडी तिथून प्लस व्हायचे, म्हणजे तुमचे इथून मायनस होतात तरी देखील टॅक्स रिबेट या संकल्पनेनुसार तुम्हाला 12,000 तुमच्या खात्यात वगैरे परत यायचे. ओके, म्हणजे अशामुळे तुमचं हे टॅक्स वगैरे लागायचं नाही. अगदी तीच संकल्पना आता इथे केलेली आहे. 7 लाखापर्यंत हे टॅक्स रिबेट वगैरे हे वाढवलेलं आहे. म्हणजे काय, तुम्हाला टॅक्स जरी बसला तरी ते ITRद्वारे वगैरे ते वापसच येणार आहे. फक्त तुम्ही कुठेतरी फंडिंग वगैरे केलं तर ते अशा पद्धतीने होऊन जाईल. त्यासाठी 7 लाखापर्यंत आपला काय आहे कर बसणार नाही, हे आज आपण इथं बेसिकली सांगू शकतो. हे झालं आजचं लोकसत्ता वृत्तपत्र, आपण इथेच थांबूयात. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदू. द हिंदूमध्ये पण बजेटच भरपूर दिलेलं होतं, तरी देखील एक बातमी होती पहा, टेक्स्ट आणि कंटेक्स्ट पेजवरती आल्यानंतर इथे ज्युडिशियल मेजॉरिटेरिनिझम जस्टिफाईड. ओके, म्हणजे जे मेजॉरिटिझम आहे ज्युडिशियल सिस्टममध्ये ते जस्टिफाईड आहे का, या संदर्भात हे अगदीच प्रश्न, अगदीच बेस्ट लेख किंवा एक बेस्ट प्रश्न वगैरे यांनी विचारलेला आहे व हे अगदी गरजेचं होतं. म्हणजे जेव्हा आपला हे जजमेंट वगैरे पाहायला मिळाले तेव्हा अगदीच माझ्या पण डोक्यात हा विचार वगैरे आलेला होता. तर त्या संदर्भात आहे. तर पहा, आता नुकतंच आपल्याला माहिती आहे की डिनॉमिनेटायझेशन म्हणजेच काय, नोटाबंदीवर निर्णय आला 4-1. ओके, जस्टिस नागरत्ना यांनी काय दिला, विरोध दिला की ती जस्टिफाईड वगैरे नव्हती. म्हणजे काय, नोटाबंदी जी झाली ती कायद्याद्वारे वगैरे करण्यात आली नव्हती असं जस्टिस नागरत्ना याचं मत होतं. बाकीचे जे जस्टिस 4 जण होते त्यांचं मत होतं की जस्टिफाईड आहे किंवा ते वैध वगैरे ठरवण्यात आली, अशा पद्धतीने ते झालं. परंतु पहा, आता या केसमध्ये जे जस्टिस नागरत्नांनी जे प्रश्न वगैरे विचारले की RBIने 24 तासामध्येच निर्णय वगैरे कशा पद्धतीने घेतला. ओके, आता भारत हा 121
कोटी लोकसंख्येचा वगैरे देश आहे, मग 24 तासामध्ये या देशाचं वगैरे निर्णय वगैरे घेणं अचूक ठरू शकतं, सॉरी म्हणजे हे चुकीचं वगैरे असेल असं त्यांचं वगैरे मत होतं. मग त्यांनी जे प्रश्न वगैरे विचारले ते कुठेतरी व्हॅलिड होतेच ना. ओके, हे कुठेतरी प्रश्न व्हॅलिड होतेच. मग या प्रश्नांना आपण डायरेक्टली हे तर करू शकत नाही, कारण ते ज्युडिशरी आहे, ते न्यायदानाचं काम वगैरे करतात. मग त्यांनी जे प्रश्न वगैरे विचारले ते अगदीच न्याय देण्यामध्ये वगैरे कुठेतरी कामाला तरी येत असतात. तरी देखील आपण त्यांनी जे प्रश्न वगैरे ठेवलेले होते त्या प्रश्नांना आपण काय केलं, बायपास केलं व निर्णय दिला, असं आपण इथं बेसिकली कन्सिडर करतो. मग पहा असंच झालेलं आहे. त्या संदर्भात हे जे मेजोरिटेरियनिझम आहे, ओके, ज्युडिशरीमध्ये, तर त्या संदर्भात हा लेख वगैरे आलेला आहे. तर पहा आता हे मेजोरिटेरियनिझम कशा पद्धतीने होतं ते आपण समजून घेऊया. तर पहा कॉन्स्टिट्युशनल बेंचेसमध्ये, ओके, म्हणजे एखादा प्रॉब्लेम वगैरे निर्माण होतो, एखादा कायद्याचा प्रॉब्लेम वगैरे निर्माण होतो, जसं की नोटाबंदीमध्ये पण कायद्याचा प्रॉब्लेम वगैरे निर्माण झालेला होता की आरबीआय ॲक्टनुसार वगैरे आरबीआय नोटाबंदी वगैरे करू शकते का, तर तशा संदर्भात होतं ते. तर पहा कॉन्स्टिट्युशनल बेंच बसली. मग हे कॉन्स्टिट्युशनल बेंच आपल्याला माहिती आहे किती जजेसपासून वगैरे असतात. तर पहिल्यांदा पहा 5 असते किंवा 7 असते किंवा 9 असते किंवा 11 असते किंवा 13 असते. ओके, आतापर्यंत 13 जजेसची बेंच जी आहे ती फक्त केशवानंद भारती या खटल्यामध्येच वगैरे ती बसण्यात आलेली होती. त्यानंतर आता जे मराठा रिझर्वेशन संबंधी आहे त्यामध्ये 9 जजीय बेंच वगैरे बसावी असं त्यांचं मत आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे कुठे आहे ते 7 जज, आता जे शिवसेना यांची जी केस आहे त्यामध्ये 7 जजीय केस वगैरे बसावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. व पहा फेब्रुवारी महिना आहे व 14 तारखेपासून शिवसेनाची केस वगैरे परत डोकं वर काढेल, तेव्हा आपल्याला लक्षात असायला हवं की हे कॉन्स्टिट्युशनल बेंच अशा पद्धतीने असतात, म्हणजे विषम संख्याच असते यांच्याकडे. विषम संख्या का असते पहा, तर आपल्याला हे जे मत वगैरे आहे ते फोडायचं असतं. आता पहा तुम्ही केशवानंद भारती खटला घ्या, 13 जज बेंच होते. मग पहा यामध्ये निर्णय किती जणांचा आला, तर 7-6 आला. ओके, हे अशा पद्धतीने आला, म्हणजे पहा 7-6 इथं मेजॉरिटी काय झाली, मग 7 जण ही विन झाले. ओके, 6 जण ही चुकीचे झाले. त्यानंतर 9 जज बेंच जर पाहिलं आपण 5-4 येईल निर्णय. ओके, किंवा 7 जज बेंच असेल तर 3-4 येईल. ओके, ह्या अशा पद्धतीने ही निर्णय वगैरे देण्याचे आपला पॉवर वगैरे आहे असं आपण म्हणू शकतो. कारण पहा जर आपण इथं समसंख्या जर ठेवली तर पहा आता केशवानंद भारती खटला जर 12 जज बेंचचा जर असेल तर तिथं काय झालं असतं, मग 6-6 आलं असतं. मग आपण निर्णय कोणाचा द्यायचा, त्यासाठी ही कॉन्स्टिट्युशनल जी बेंच असते त्यामध्ये नेहमी विषम आकडेवारी वगैरे असते, हे तुम्हाला लक्षात असायला हवं. ओके, हे आय थिंक तुम्हाला समजून आलेलं असेल. मग यामुळे येतं मेजोरिटेरियनचा वाद. जसं आपण 13 जजी बेंच पाहिली त्यामध्ये 7-6 निर्णय वगैरे देण्यात आलेला होता. बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरांचं तिथून इव्होल्युशन वगैरे झालेलं हे आपल्याला माहिती आहे. मग पहा आता पुढे चला थोडंसं. मग पहा आता हे हर्ट डिबेट काय आहे, म्हणजे याचं कोरातली म्हणजे अगदीच कोर डिबेट वगैरे या संदर्भात काय आहे. ओके, जे मेजोरिटेरियनिझम आहे ते चुकीचं वगैरे काय आहे, किंवा त्याबद्दल कसं काय एवढं नेमकी संकल्पना वगैरे ही ऑपोजिशन वगैरे कशामुळे आहे. तर पहा नेमकं काय प्रॉब्लेम होतं. तर आता आपण हे जे डिनॉमिनेटायझेशन म्हणजे जे नोटाबंदी झाली त्या संदर्भातच जो निर्णय वगैरे आला त्या संदर्भातच घेऊयात. तर 5 जजीय बेंच वगैरे ते बसलेली होती. त्या 5 जजीय बेंचमध्ये 4 जणांनी काय सांगितलं की नोटाबंदी वैध होती व 1 जणांनी म्हटलं की नोटाबंदी अवैध झाली. मग पहा आता हे मेजोरिटेरियनिझम ही चुकीचं कशामुळे आलेलं आहे. तर पहा एकतर या ज्या जस्ट न्यायाधीशांनी वगैरे जे प्रश्न वगैरे विचारले या प्रश्नांचं वगैरे उत्तर हे देऊ शकत नाहीत हे मेजोरिटेरियनिझममध्ये. ओके, यांची प्रश्नाची वगैरे उत्तरं तिथं भेटत नाहीत. ओके, एक पॉईंट झाला. त्यानंतर पहा हे जे 4 जजेस वगैरे असतात हे अगदी स्पेशलिस्ट वगैरे असतील का, तर नाही, त्या विषयामधील हे स्पेशलिस्ट होऊच शकत नाहीत. आता फक्त पहा हे काय आहेत ते कायद्यामध्ये वगैरे ते स्पेशलायझेशन केलेलं आहे त्यांनी, न की एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये वगैरे. ओके, हे एक पॉईंट त्यांचा इथं इनव्हॅलिड होतो. ओके, म्हणजे पहा हे स्पेशलाइज्ड वगैरे त्या पद्धतीने हे प्रश्नाची वगैरे उत्तर देऊ शकत नाहीत. आता पहा त्यांनी पब्लिक पॉलिसीमध्ये किंवा गव्हर्नन्समध्ये वगैरे त्यांचं हे झालेलं आहे का, म्हणजे अगदीच PhD वगैरे झालेली आहे का, म्हणजे त्यांचं तेवढा अनुभव वगैरे आहे का, तर बिलकुल नाही. मग त्यामुळे काय होतं पहा जे पॉलिसी मेकिंग वगैरे आहे तर त्यामध्ये त्यांचा फ्लो वगैरे कुठेतरी चुकतो. मग ह्या प्रश्नांची वगैरे ते उत्तर देऊ शकत नाहीत. ह्या प्रॉब्लेममुळे आपल्याला काय सांगता येतं की हे मेजोरिटेरियन जी कन्सेप्ट आहे ती कुठेतरी वादाच्या भोवऱ्यामध्ये वगैरे सापडलेली आहे. ओके, व ज्या म्हणजे जे मायनॉरिटीमध्ये जे जजेस असतात त्यांचे पण प्रश्न अगदी व्हॅलिड असतात, परंतु त्यांनाच कोणी ऐकायला वगैरे तिथे वाली वगैरे नसतो असं आपण तिथं म्हणू शकतो. ओके, त्यामुळे काय होतं पहा, तर जे लोकांचे अधिकार वगैरे असतात ते व्हायलेट वगैरे होत असतात आपण ते म्हणू शकतो. आता पहा हे व्हायलेशनचा आपल्याला केस स्टडी पण भेटते. ओके, हे कसं व्हायलेट झालं. ओके, जे जस्टिस नागरत्नांनी वगैरे जे म्हटलं एकाच जजेस बेंच होती ती मायनॉरिटीमध्ये वगैरे होत्या, त्यामुळे ते व्हायोलेशन वगैरे कशा पद्धतीने झालं ते पाहून घेऊयात. आता पहा तुम्हाला माहिती आहे गोलकनाथ खटला. ओके, गोलकनाथ खटला किंवा
अगदीच अन्य इथं दिलेले आहेत पहा. केस एक आहे खरकसिंग वर्सेस स्टेट ऑफ यूपी, 1962चा खटला आहे हा. ओके, खरकसिंग वर्सेस स्टेट ऑफ यूपी. या खटल्यामध्ये झालेलं काय, तर राईट टू प्रायव्हसी हा जे जजमेंट होतं त्याला यांनी मायनॉरिटीमध्ये गेलं. ओके, राईट टू प्रायव्हसी म्हणजे तुम्हाला प्रायव्हसीचं जे जजमेंट वगैरे आहे त्यामध्ये काय झालं, इथं मायनॉरिटीचे जे मायनॉरिटीमध्ये जे जज वगैरे होते त्यांनी काय म्हटलं की राईट टू प्रायव्हसी असायला हवं, परंतु जे मेजॉरिटीमध्ये होते त्या जजेसनी काय म्हटलं की राईट टू प्रायव्हसी नाही, कॉन्स्टिट्यूशनमधून राईट टू प्रायव्हसी वगैरे नाही असं त्यांनी म्हटलं. परंतु हाच मुद्दा पुढे चालून पहा, 2017मध्ये पुट्टुस्वामी जजमेंटमध्ये काय झालं, राईट टू प्रायव्हसी आपल्याला द्यावीच लागली. म्हणजे काय, त्या मायनॉरिटी जजनी काय जे प्रश्न वगैरे जी उच्चारलेला होता तो काय पुढे जाऊन त्याचं इव्होल्युशन तर झालेच झालं, म्हणजे काळाची गरज होती ती. ओके, फक्त त्यांना त्या जे जजेस वगैरे होते त्यांचं स्पेशलायझेशन नव्हतं 1962मध्ये. 1962मध्येच त्या खटला वगैरे राईट टू प्रायव्हसी आपल्याला 1962मध्येच भेटली असती, परंतु त्यावेळेस ते जजेस वगैरे जे होते मेजॉरिटीमध्ये त्यांची व्हिजन वगैरे तिथपर्यंत नव्हतं, त्यामुळे आपल्याला 2017 पाहावा लागला राईट टू प्रायव्हसी भारतामध्ये येण्याला. समजतंय ना, म्हणजे मायनॉरिटी जे जजेस वगैरे असतील त्यांच्या विचारांना वगैरे तिथं वेगच भेटत नाही, किंवा त्यांच्या विचारांना तिथं काय म्हणतो व्हॅल्यूज भेटत नाही. हे प्रॉब्लेम आहे आपल्या मेजॉरिटेरियनिझमचा. त्यानंतर गोलकनाथ खटला मी सांगत होतो, गोलकनाथमध्ये पण हेच झालेलं होतं प्रकरण. पहा, गोलकनाथमध्ये पण फंडामेंटल राईट हे जास्त आहेत असंच एका जजेसने वगैरे म्हटलेलं होतं, परंतु त्याचंच इव्होल्युशन पुन्हा केशवानंद भारती खटल्यामध्ये काय झालं, मग फंडामेंटल राईटच हे अगदीच महत्त्वाचे आहेत हेच सांगण्यात आलं. ओके, हे अशा पद्धतीने आहे, म्हणजे मायनॉरिटी जजेस जे आहेत ते आज ना उद्या त्यांचं निर्णय वगैरे योग्य आहे हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. ओके, मग पहा यासाठी कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन वगैरे आहे, तर का पहा 145 नुसार आहे हे, आर्टिकल 145 यानुसार कॉन्स्टिट्यूशनमध्ये जी कॉन्स्टिट्यूशनल बेंच वगैरे स्थापन करण्यात येते तर त्या संदर्भात आहे हे, म्हणजे मेजॉरिटीरिझम वगैरे जे काही म्हणतो आपण तर ते आर्टिकल 145 यानुसार वगैरे ते आलेलं आहे, हे तुम्हाला अगदी लक्षात असायला हवं. ओके, तर हे अशा पद्धतीने इनजस्टिफाईड वगैरे होतं हे आपण म्हणू शकतो, परंतु सध्याला तरी भारतामध्ये वगैरे ही मेजॉरिटीरिझमची सिस्टम वगैरे चालू आहे. मग त्यामध्ये इव्हॉल्युशनची वगैरे गरज आहे, म्हणजे जस्टिफाईड तर नाही परंतु यामध्ये इव्हॉल्युशनची वगैरे गरज आहे, ज्यामुळे जे ज्युडिशरी आहे ती आणखी जास्त लोकांपर्यंत आपलं न्याय वगैरे देण्याचा प्रयत्न वगैरे करू शकते, असं आपण डायरेक्टली तुमच्या उत्तरामध्ये किंवा तुम्ही पॅनलला वगैरे ते उत्तर वगैरे तुमचं जस्टिफाईड करून देऊ शकता. ओके, की कशा पद्धतीने ही जस्टिफाईड नाही आहे व यामध्ये इव्होल्युशनची वगैरे इव्होल्युशन म्हणता येणार नाही परंतु रिफॉर्मची तरी नक्कीच गरज आहे असं आपण तिथं सांगू शकतो. ओके, तर हे झालं आजचा म्हणजे महत्त्वाचा एक लेख होता. त्यानंतर पुढे या, आता पहा हा प्रश्न आहे UPI जे म्हणजे UPI जे आहे ते आता थोडंसं त्यांची पॉलिसी वगैरे एक्सपांड करत आहेत. तर पहा आता ते इंटरनॅशनल नंबर ज्यांचा असेल त्यांना पण ते देण्यात येणार आहे, म्हणजे जे NRI वगैरे जे म्हणतो आपण नॉन रेसिडेंट ऑर्डिनरी अकाउंट आणि नॉन रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंट. ओके, या दोन अकाउंट धारकांना वगैरे इंटरनॅशनल नंबरवर वगैरे त्यांना UPI वगैरे भारतामध्ये काढता येणार आहे. ओके, हे अशा पद्धतीने इथं सांगण्यात आलेलं आहे. मग आकडेवारी परत एकदा त्यांची वाढलेली आहे. पहा UPIची आकडेवारी वाढतेच, कारण MDR जे आहे मर्चंट डिस्काउंटेड ते तिथं 0 आहे. ओके, त्यामुळे पहा आपण ट्रान्झॅक्शन वगैरे जर केलं तर ते अगदी शून्य वगैरे फीस लागते त्याला. व पहा जे अगदीच नारळ पाणीवाला वगैरे गाडा वगैरे जर असेल किंवा अन्य पाणीपुरीवाले वगैरे गाडा वगैरे असेल तर तिथं स्कॅन अँड पेचं ऑप्शन वगैरे दिलेलं आहे, त्यामुळे त्याचा फायदा वगैरे UPI हे जास्त डिजिटाईजमध्ये वगैरे मदत करत आहे हे आपण बेसिकली सांगू शकतो. मग ते आता काय इंटरनॅशनल नंबरवर पण आपला प्रोव्हाइड वगैरे होणार आहे हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. तर अशा पद्धतीने आज आपण इथे थांबूयात. याबाबत काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.